बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मात्र बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे भिवंडीतून। पिसाळलेल्या कुत्र्यांनी भिवंडीत अक्षरशः हैदोस घातलाय। पिसाळलेल्या या कुत्र्यांचा 25 ते 30 जणांना चावा पाहायला मिळतोय। यात दोघांची प्रकृती अतिशय गंभीर झाली आहे। यात लहान मुलांचाही समावेश आहे। कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। लहान मुलांना हे कुत्र्यांचे चावे आपल्याला पाहायला मिळतात। इतकंच नव्हे तर वयोवृद्ध जे आहेत त्यांना सुद्धा कुत्र्यांनी चावे घेतलेले आहेत। मात्र या भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढत चाललाय। त्यांची बंदोबस्त करावा, सोय करावी अशी मागणी होतीये। अधिक माहिती घेऊयात। भाग्यश्री आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर भिवंडीमध्ये एका कुत्र्याने जवळपास 50 लोकांना चावलेला आहे। त्यांच्यावर आता सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यामध्ये 18 छोटी छोटी मुलं आहेत आणि 110 लोक आहेत ज्यांना आतापर्यंत या कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे। आणि ह्या सगळ्यामध्ये महापालिका देखील त्या कुत्र्याला शोधात आहे। मात्र तो कुत्रा सापडत नाहीये असं महापालिकेकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता नेमकं या कुत्र्याचं काय करायचं असा प्रश्न भिवंडीच्या नागरिकांना पडलेला पाहायला मिळतोय। प्रज्ञा, नक्कीच तुमचा धन्यवाद भाग्यश्री या संपूर्ण माहितीसाठी। तातडीने या कुत्र्याचा शोध घ्यावा अशी मागणी आता नागरिक करतायत।